घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। जानेवारी 2025च्या पहिल्याच पंधरवड्यात राज्यात हिवताप, डेंग्यू आणि चिकनगुन्ह्याचा प्रादुर्भाव दिसू लागलाय। राज्यात हिवतापाचे 401, डेंग्यूचे 210 तर चिकनगुन्ह्याच्या 130 रुग्ण आढळले आहेत। नीरज चोप्रा विवाह बंधनात अडकला। नीरज चोप्राच्या लग्नाचे अचानक फोटो पाहताच सर्वांना सुखद धक्का बसला। त्याने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्ण पदक आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकलं। संक्रांतीनंतर फळभाज्यांना मागणी कमी झाली असून फळभाज्यांच्या दरात 10 ते 20% घट झाली आहे। आवक कमी झाल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात वाढ झाली। अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। दिल्लीत थंडीचा कडाका, थंडीमुळे दूरपर्यंत पसरले धुके। धुक्यामुळे रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास। गाझामध्ये तब्बल 15 महिन्यांनंतर शांतता नांदण्याची आशा। युद्धविरामाच्या करारानुसार पहिल्या टप्प्यात 6 आठवड्यांच्या कालावधीत युद्ध थांबवले जाईल। तसेच हमासच्या ताब्यातील पोलिसांची आणि इस्रायलच्या ताब्यातील पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जाणार असल्याची माहिती। नाशिकच्या बागलाण तालुक्यातील वाय गावात शेतात आग लागल्याने 25 ट्रॉली चारा जळून खाक। शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, परिसरातील नागरिकांची मागणी। सातारा जिल्ह्यातील कराड पाटण तालुक्याचा डोंगरांना वनवे लावून वनसंपदेचे नुकसान। वनवे मालकी क्षेत्रात लावले असून यांच्यामुळे लगत असलेले वनविभागाचे जंगले धोक्यात। वसमत विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत गुरु पादेश्वर महाराज यांच्या वाहनावर हल्ला। नांदेडच्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं घेतलं ताब्यात। वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत कुरुंदा येथे चोरट्याने तिजोरी पळवली। घटनेमुळे परिसरात खळबळ। या प्रकरणी चोरट्याचा शोध सुरू। उल्हासनगरमध्ये वंचितचा रोजगार मेळावा। रोजगार मेळाव्यात 215 बेरोजगारांना नामांकित कंपनीत नोकरी। पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांचा प्रथम क्रमांक। या निवड चाचणी स्पर्धेमध्ये 13 तालुक्यातील पैलवानांनी घेतला सहभाग। करणवीर मेहरा ठरला बिग बॉस 18चा विजेता। बिग बॉस 18ची ट्रॉफी पटकावण्यासाठी 6 स्पर्धकांमध्ये चुरस रंगली। पश्चिम रेल्वे आता सेंट्रलाइज्ड ट्रॅफिक कंट्रोल प्रणाली सुरू करणार। ट्रेनचे निरीक्षण आणि नियंत्रण एकाच ठिकाणाहून करण्यात येणार। यामुळे ट्रेनचे संचलन, सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यास मदत होणार। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने डिसेंबर 2024 मध्य रेल्वे प्रवासी वाहतूक आणि माल वाहतुकीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून नवे विक्रम प्रस्थापित केले। या डिसेंबरमध्ये मेल एक्सप्रेस गाड्यांच्या संख्येत वाढ झाली असून माल वाहतूक, कंटेनर, रेक लोडिंग आणि वॅगन लोडिंगमध्येही ऐतिहासिक प्रगती नोंदवली गेली आहे। सोन्याच्या किमतीत गेल्या 2 आठवड्यांपासून सतत वाढ होते। शुक्रवारी राजधानी दिल्लीमध्ये सोन्याचा भाव 700 रुपयांनी वाढून 82,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय। सोन्याच्या किमतीत तेजी अशीच कायम राहू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।